धूळ उडणारा आखाडा, मातीत लोळण घेत ताकद कमावणारा एक पैलवान आणि त्याच मातीतल्या माणसांच्या डोळ्यातले दुःख ओळखून आयुष्यभर झटणारा एक लोकनेता. ही कहाणी आहे धाराशिवच्या मातीत जन्मलेल्या, जनतेच्या मनात घर करणाऱ्या आदरणीय पद्मसिंह बाजीराव पाटील यांची. लोकांनी काळजाच्या कप्प्यात जपलेल्या डॉक्टर साहेबांची. राजकारणात अनेक चेहरे येतात आणि काळाच्या ओघात विस्मृतीतही जातात, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात जी सर्वसामान्यांच्या आयुष्यात आशेचा दीप बनून कायमची कोरली जातात. डॉक्टर साहेब हे असंच एक नाव. रांगड, रुबाबदार, पण तितकंच मायाळू आणि कनवाळू. कुस्तीच्या लाल आखाड्यात त्यांनी फक्त डावपेच शिकले नाहीत, तर संकटाशी भिडण्याची हिंमतही कमावली. म्हणूनच राज्याच्या राजकीय मैदानात त्यांनी अनेक दिग्गजांना आपल्या जिद्दीसमोर नतमस्तक केलं. ढोकेच्या सरकारी दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम करताना त्यांनी फक्त रुग्ण तपासले नाही, तर समाजाच्या जखमाही ओळखल्या, गोरगरिबांच्या वेदना जवळून अनुभवल्या. आणि तिथूनच सुरू झाला एका लोकनेत्याचा प्रेरणादायी प्रवास. 1973 मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देत त्यांनी राजकारणात उडी घेतली. जिल्हा परिषदेत आरोग्य आणि बांधकाम सभापती म्हणून काम करत विकासाचा नवा धडाका लावला. त्यांच्या नेतृत्वाची दखल संपूर्ण राज्यानं घेतली. आदरणीय शरद पवार साहेब यांनी त्यांच्यातला लोकनेता अचूक ओळखला आणि 1978 मध्ये डॉक्टर साहेब पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी राज्याच्या राजकारणावर स्वतःच्या कर्तृत्वाची ठळक छाप उमटवली. पाटबंधारे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अवर्षणग्रस्त धाराशिवच्या कोरड्या मातीत पाण्याच्या स्वप्नांची पेरणी केली. सिंचन प्रकल्पांची संख्या 58 वरून थेट 1248 वर नेली. ही फक्त आकडेवारी नव्हती, तर हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्वाभिमानाची हिरवळ फुलवणारा विकासाचा महामंत्र होता. धाराशिव पॅटर्न म्हणून ओळखला जाणारा सिंचन विकासाचा आदर्श उभा करत त्यांनी लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली. ऊर्जा मंत्री, लाभक्षेत्र विकास मंत्री आणि गृहमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या काळात राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी खंबीरपणे सांभाळली. गुन्हेगारी विरोधात कठोर भूमिका घेत पोलीस दलाला आधुनिक ताकद देण्याचं काम केलं. सत्ता आली, पदं आली, मान सन्मान आले, पण मातीशी असलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. वयाच्या 77व्या वर्षीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जेलभरो आंदोलन करत स्वतःची अटक स्वीकारणारा हा लोकनेता जनतेसाठी जगणं म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण ठरला. पूर असो, दुष्काळ असो किंवा कोरोनासारखं महाभयंकर संकट, स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता लोकांच्या मदतीला धावून जाणारं हे नेतृत्व आजही जनतेच्या मनात तितकंच जिवंत आहे. राज्याच्या राजकारणात तेरणेचा सिंह म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या या अभ्यासू, सुसंस्कृत, विकास वेड्या लोकनेत्याचा आज 86वा वाढदिवस. अनेकांच्या आयुष्यात प्रगतीची आणि उजेडाची पेरणी करणाऱ्या, धाराशिवच्या सिंचन पर्वाला नवी दिशा देणाऱ्या आदरणीय डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड ऊर्जा लाभो.